अजित पवार राजकारणाबाबत काही बोलतात तेव्हा तर बातमी होतेच, मात्र राजकारण सोडून इतर काही बोलतात तेव्हा त्याची जास्त मोठी बातमी होते। आता तर अजित पवार दोन्ही गोष्टी एकदम बोलले। अगोदर राजकारणाचं बोलले आणि मग राजकारणात का आलो असंही म्हणाले। अजित पवारांच्या या मन की बातची सध्या राज्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। बघूया यावरचा आमचा खास रिपोर्ट हलक्यात घ्या। मला अवतासा आठवली राजकारणात काही गोष्टी घडून जातात। मला अवतासा आठवली राजकारणात माणूस कितीही छोटा असो वा मोठा, जेव्हा तो आपली माती आणि आपल्या माणसांमध्ये जातो तेव्हा त्याला मन मोकळं करावं असं वाटतं। त्यात अजित पवार तर मनमोकळेपणासाठी ओळखले जाणारे नेते। गेल्या काही महिन्यात जे घडलं त्यामुळे त्यांच्या मनात किती काय काय साचलं असेल कुणी सांगावं। ऋतू कुठलाही असो, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की पाऊस पडतो हा अनुभव सध्या महाराष्ट्र घेतोय। हा कमी दाबाचा पट्टा जसा निसर्गात तयार होतो तसाच तो राजकारणातही तयार होत असल्याचं दिसतं। पाऊस पडण्याचीही एक प्रक्रिया असते। अगोदर हवेतली उष्णता वाढायला सुरुवात होते। अगर मैं एनसीपी की बात करूं तो एनसीपी पर भी करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है। इन पार्टियों के घोटालों का मीटर कभी डाउन ही नहीं होता। मग समुद्राच्या पाण्यातून वाफा निघू लागतात। आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहोत। त्याच्यामुळं ह्या बातम्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही। त्यानंतर या वाफा आकाशात जातात। नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखं नेतृत्व देशामध्ये आहे, त्यांचा करिश्मा आहे। कुणी काही म्हणा, जर आज देशामध्ये त्यांच्याशिवाय पर्याय नसेल तर आपण त्यांना पाठिंबा द्यायला काय हरकत आहे। या वाफांचं पावसात रूपांतर होण्यापूर्वी ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटही होतो। मित्रांनो, काळ आता जर वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का नाही? तुम्ही आशीर्वाद द्या ना। हे सगळं झाल्यावर पावसाळा सुरू होतो। बऱ्यापैकी पाऊस झाल्यानंतर मग डेंग्यू वगैरे सारखे आजारही ओघानं होऊन जातात। पण असा अवकाळी पाऊस मात्र कधी कधीच पडतो, तोही थेट बारामतीत। मलाही शेती आवडते। मी कधी कधी खूपच मला त्रास झाला की कुठनं मला अवतासा आठवली राजकारणात असं मनामध्ये येतं। पण त्याच्यात काय, शेवटी काही गोष्टी घडून जातात, त्या आपल्याही लक्षात येत नाही, परंतु काळाबरोबर आपल्याला काही गोष्टी त्या ठिकाणी घडून जातात। अर्थात हा फक्त अवकाळी पाऊस होता। अजित पवारांच्या मनात साचलेलं मळब कितीही प्रचंड असलं तरी प्रत्यक्षात त्यांच्या तोंडून बाहेर पडलेला पाऊस हा त्या मानानं किरकोळच होता। पण एवढ्याशा पावसातही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना हवामानाचा अंदाज मात्र बरोबर आला। 1 वर्षापासून गेले 43 वर्षापासून महाराष्ट्रातल्या राजकारणात ते काम करतात आहेत। अनेक पदं निभवलेली आहेत। मुख्यमंत्र्याच्या खुर्चीपासून थोडे दूर राहतात, पण त्याच्या बाजूलाच असतात ते उपमुख्यमंत्री म्हणून। पण त्यांना आता हे काय वाटावं हा प्रश्न आता त्यांनाच विचारा। काही ना काही दाल में काला आहे, नाही तर डाळच काळी झालेली आहे तिथं पूर्ण, ज्यांच्याबरोबर हे गेले तिथं। तर अशा रीतीनं ढगातून पाणी जमिनीवर आलं। आता बारामतीतलं हे पाणी पुन्हा समुद्राला जाऊन मिळणार की बारामतीतच बांध घालून अडवलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। समुद्राकडे जाऊन आलेलं पाणी अडवून ठेवण्याचा बारामतीकरांना दांडगा अनुभव आहे। आता उत्सुकता फक्त एकच, पाण्याला बांध घातला जाणार की पाणी बांधासहित समुद्राकडे जाणार? तुम्हाला काय वाटतं? अमोल जोशी, पुढारी न्यूज, मुंबई।